मुरबाड नगरपंचायतमध्ये भाजपाच्या 9 नगरसेवकांनी भाजपा विरोधात बंड करून मुरबाड परिवर्तन गट तयार केला। त्याचबरोबर भाजपाचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी नगरसेवकांवर टीका केली होती। या टीकेला माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी चोख प्रत्युत्तर देत आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सविस्तर माहिती दिली। अनेक चर्चा वितर्क या ठिकाणी काढले जात होते। आम्ही देखील शांत राहण्याचं धोरण या ठिकाणी ठरवलं होतं, परंतु कालच्या परवाच्या कस्तुरी निवासला जे सन्माननीय आमदार साहेब आहेत त्यांनी आमच्यावरची जी टीका केलेली आहे त्या टीकेला खऱ्या अर्थानं उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। आमच्यावरती त्या ठिकाणी केलेले आरोप आणि त्या आरोपाचं जर खंडन जर आम्ही केलं असतं किंवा आम्ही जर मान्य केलं असतं तर मुरबाड शहराच्या दृष्टिकोनातून हे नगरसेवक खरंच चुकीचे पाऊल उचलतात का असं लोकांच्या मध्ये मेसेज जाऊ नये म्हणून त्याचा खुलासा करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे 12 नगरसेवक होतो, त्याच्यात अधिकृत 10 नगरसेवक होते। भारतीय जनता पार्टीच्या गटामध्ये 2 अपक्ष नगरसेविका होत्या, त्यांनी त्या गटाला पाठिंबा दिला होता। परंतु या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये काही घडामोडी नगरपंचायतला अशा घडल्या होत्या की नगरसेवकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं जात नव्हतं। शहराच्या विकास कामांमध्ये मतभेद असायचे, परंतु जेव्हा जेव्हा साहेब आम्हाला या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात बोलवायचे तेव्हा नक्की अपमानास्पद वागणूक आम्हा नगरसेवकांना त्या ठिकाणी दिली जायची। कारण नगरसेवक आम्ही या मुरबाड शहराच्या मतदारातून निवडून आलेले घटक असतो, त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं असतंय, त्यांची कामं झाली पाहिजेत या विश्वासाने त्यांनी आम्हाला विश्वासात मतदान या ठिकाणी दिलेलं असतंय। आणि विकास कामं करताना विकास कामं मंजूर करताना ठराविक प्रभागामध्येच विकास कामं या ठिकाणी केली जायची। आम्ही वारंवार साहेबांकडे या गोष्टीची मागणी करून देखील आमच्या प्रभागामध्ये जाणीवपूर्वक विकास कामं या ठिकाणी केली जात नव्हती। आज 3.5 वर्ष झाली, उरलेल्या 1.5 वर्षामध्ये जर आमच्या प्रभागात जर कामच झाली नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेला कशा प्रकारे सामोरा जायचा हा प्रश्न सातत्याने आमच्या पुढे असायचा। परंतु मध्येच अचानक उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली आणि आम्ही साहेबांना 12च्या 12 नगरसेवक साहेबांच्या कॅबिनला मीटिंगला गेलो। त्या ठिकाणी साहेबांना आम्ही विनंती केली की 12 नगरसेवक जर आपल्या पक्षाचे असतील तर 12 पैकी कुठल्याही एका उपनगराध्यक्षाला तुम्ही उपनगराध्यक्ष बनवा। यात आमच्या 12 जणांचं कुठलंही दुमत नसताना देखील नेहमीप्रमाणे कुठला तरी एक हेका निर्माण करायचा की नाही यालाच करायचे, या गोष्टीला खऱ्या अर्थानं आम्ही विरोध केला। साहेबांना आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलं की आमच्या सर्वांचं एकमत आहे की दीक्षिता वारे याला उपनगराध्यक्ष करा, ही दुसऱ्या टर्मची नगरसेविका आहे आणि त्यांनी आपल्याला पक्षाला देखील पाठिंबा दिलेला आहे। परंतु त्या ठिकाणी तो विषय त्यांनी कुठल्याही प्रकारची सिरियसली घेतला नाही आणि या ठिकाणी उपनगराध्यक्षाची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही दीक्षिता वारे हिच्यासोबत राहून तिला 9 मतं पडली आणि साहेबांनी ज्याला उमेदवारी दिली होती त्याला 8 मतं पडली। 1 मताने आमचा या ठिकाणी उपनगराध्यक्ष झाला। तरी देखील आम्ही साहेबांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी गेले, परंतु त्यांना देखील तुच्छ वागणूक या ठिकाणी दिली गेली। शेवटी आम्हाला काही गोष्टी कानावरती येत होत्या की पक्ष कारवाई तुमच्यावरती केली जाईल, परंतु अशा काही गोष्टींना आम्ही लक्ष दिलं नाही। साहेबांचा मेसेज येईल आपण कुठेतरी बसू या गोष्टीची आम्ही सातत्याने नगरसेवक या ठिकाणी वाट बघत होतो आणि शेवटी साहेबांचा ताल या ठिकाणी सुटला आणि त्यांनी त्या कस्तुरी निवासला आमच्या विरोधात जे वक्तव्य केलेलं आहे की राम दुधाळेला 41 लाख रुपये या ठिकाणी दिले। मला सांगा, निवडणूक आयोगाला आम्हाला 5 लाखाची खर्चाची जर मर्यादा होती तर 41 लाख साहेबांनी खर्च केले कुठं? या बाबतीत मी निवडणूक आयोगाला देखील लेखी पत्राद्वारे कळवणार आहे। ठेकेदारांबाबतीत देखील आमच्यावर आरोप केले जातात की 1 कोटी रुपये त्या पाणी पुरवठा ठेकेदाराकडे मागितले आहेत। मी या सर्व पत्रकारांच्या समोर या ठिकाणी चॅलेंज देऊन सांगतो, जर आम्ही 1 कोटी घेतले असतील तेव्हा त्या ठेकेदाराला फोन करून जरी मागितले असतील
तरी तुम्ही सांगा, त्या दिवशी मी माझ्या पदाचा या ठिकाणी राजीनामा देईन. 3 वर्षात तर तुम्ही मुरबाड शहरातल्या विकास कामांबद्दल जर चर्चा केली असेल तर मोजून प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 15 याच प्रभागामध्ये 72 कोटीची कामं देण्यात आलेली आहेत. मग आम्ही जे 10 प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींकडे विकास कामं का झाले नाही हा आम्हाला विचारण्याचा अधिकार साहेबांना नाही आहे का? जर भारतीय जनता पार्टीची जर सत्ता आहे आणि त्या सत्तेत जर आमची कामं होत नसतील तर आम्ही स्वतंत्र गट करून काय चुकी केलेली आहे? या मुरबाड शहरात अनेक विकासाचे मुद्दे आहेत. या ठिकाणी पूर्वीचं जे तहसीलदार आहे ते जर MIDCत गेलं नसतं तर आज आमची बाजारपेठ या ठिकाणी उपासमारीची वेळ आली नसती. आज रेल्वेच्या मुद्द्यावरती देखील साहेब तसेच बोलत आहेत की रेल्वे कुडवलीलाच गेली पाहिजे, मुरबाडलाही कुडवलीवाल्यांनाच पोसायचं आणि रेल्वे तिकडे घेऊन त्यांनाच कुडवलीवाल्यांना पोसायचं का? पण तीच रेल्वे जर भविष्यामध्ये शास्त्रीनगरला झाली तर पूर्ण जी रहदारी आहे मुरबाड शहराची ती बस स्टँड ते शास्त्रीनगर म्हणजे जुन्या व्यापाऱ्यांना देखील संधी, व्यापाराची नव्यानं संधी होईल, धंद्यामध्ये तेजी येईल आणि आमचा स्थानिक मुरबाडकर या ठिकाणी जगला जाईल. आम्ही विकास कामांबाबत जे बोलतोय त्याचं लेखी देखील पत्रकारांना मी नेहमीच देईन की कशा प्रकारे या ठिकाणी विकास कामं केली जातात आणि विकास कामाच्या आत वार्ड नंबर 2 आणि 15 नंबरमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार आहे हे देखील आम्ही भविष्यात जाणून देऊ. फक्त निवडणूक लागायची या ठिकाणी मी वाट बघतोय. आता साहेब सातत्याने आमचे आरोप करतात नगरसेवकांचं, याला हे दिलं त्याला ते दिलं. आमच्या सर्वच नगरसेवकांचं म्हणणं आहे की साहेब तुम्ही एक जाहीर पत्रकार परिषद घ्या, आम्ही 9च्या 9 नगरसेवक समोर येतो, तुम्ही पण समोर या, आम्ही जी प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्या, तर तुम्ही आम्हाला विचारा त्याची आम्ही उत्तरं देतो. आज भारतीय जनता पार्टीचं आम्ही सर्व बाजूला होऊन गट स्थापन केलेला आहे. त्याची देखील खूप कारणं आहेत. साहेब आम्हाला नेहमी सांगतात निवडणुकीमध्ये, कारण नगरपंचायत जरी आपल्या असेल तरी प्रत्येक आदेश हा साहेबांच्या अजेंड्यावरतीच व्हायचा. अजेंडा काढताना साहेबांना विचारून अजेंडा काढला जायचा आणि आज तेच साहेब असे म्हणत आहेत की या 3.5 वर्षामध्ये नगरपंचायतचा वाटोळा गेला. जर अजेंडा जर तुम्हीच काढणार असतील तर वाटोळा करणारे आम्ही कोण? तुमच्या आदेशाचं पालन आम्ही वारंवार करत होतो. असं म्हणणं आहे की आमच्या वार्डामध्ये निधी उपलब्ध केला जात नाही किंवा आमच्यावर अन्याय होतो. सध्या तरी मुरबाड नगरपंचायतमध्ये बघितलं प्रत्येक वार्डामध्ये कामं झालेली दिसत आहेत. मग त्यामध्ये रस्ते असतील, गटार असतील, रोड लाईट असेल, पाणी. बघा साहेबच काय बोलले की 70% निधी हा मुरबाड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला भेटतो. मग मी साहेबांना प्रश्न विचारला की 70%मध्ये 60% तर निधी या 10 नगरसेवकांना दिलाय का? साहेब त्याच्यावरती गप्पा बसले. त्यांनाही माहीत आहे की वार्ड नंबर 2 आणि 15 मध्ये सर्व निधी दिले जातोय आणि बाकीची जी कामं झालेली आहेत ती ज्याच्या प्रयत्नाने ज्याने त्यांनी DPOकडे भेटून विनंती करून इतर नेत्यांना भेटून ज्यांनी त्यांच्या वॉर्डात कामं केलेली आहेत. आज आमच्याकडे साहेबांचे पत्र आहे की त्या पत्रांवरती एकही काम मंजूर झालेलं नाही आहे. उलटा साहेबांनी त्या DPOला फोन करून सांगून ठेवलेलं असतं की मी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा कुठल्याही प्रकारचे विचार करू नका आणि विकास निधी देऊ नका. आज तुम्ही अजून जो निर्णय घेतलेला आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, स्थानिक आमदार भाजपचे, असं असून सुद्धा तुम्हाला पुढे यासाठी निधी कुठून उपलब्ध होणार आहे? असं आहे, आम्ही भाजप पक्षावरती अजिबात नाराज नाही आहोत. आम्ही जे नाराज आहोत की जे नेतृत्व आपण या विधानसभेला दिलेलं आहे तेच भाजपला या ठिकाणी मानत नाही. त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने ही नगरपंचायतमध्ये गडबड झालेली आहे आणि आम्हाला भविष्यात आम्ही काय करायचं, कोणासोबत जायचं, जो मुरबाड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जो विचार करेल त्याच्यासोबतच आम्ही जाणार आहोत. जर आमदारांनी आपल्यावरती अन्याय केला असं म्हणताय तर मग तुम्ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला सर, मला ही वेळ का आली? आम्ही वरिष्ठांशी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्याप्रमाणे देशात इतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतात तसा प्रयत्न आपल्या या विधानसभेचे आमदार करत नाही. हे आजही किसन कथोरे मित्रमंडळ नावाने स्वतःचा पक्ष समजून या तालुक्यामध्ये पक्ष चालवतात. हे मी सांगायची गरज नाही, सर्वसामान्य कोणी सांगेल.
रामभाऊ, आमदार साहेबांचं असं म्हणणं होतं की नगराध्यक्षाने 15 लाख रुपये घेतले तलावाच्या कामात, अशी त्यांची त्या भाषणामध्ये तो व्हिडिओ जो व्हायरल होते त्यांचा, कुठला त्या पर्वची बैठक होती, हां. पर्व म्हणून, त्या बैठकीमध्ये त्यांचं असं ते एक वाक्य आहे की नगराध्यक्षाने तलावाच्या कामात 15 लाख रुपये घेतले. हे बघा, सांगितलं ना, मला कसा दिल खुलासा बोला लागतो एकदम. याच पाणी पुरवठ्या टेंडर संदर्भात सन्माननीय आमदार साहेबांनी सकाळी 8 वाजता फोन केला, हे ते टेंडर रिकॉल करा. तेच आमदार दुपारी 12 वाजता सांगतात नाही त्या ठेकेदाराला देऊन टाका. आता त्या ठेकेदारांनी 11.5% बिलोनी ते टेंडर भरलेलं आहे. किती? 11.5% बिलोनी ते टेंडर भरलेलं आहे. मग 11.5% बिलोनी टेंडर भरून तो 15 लाख नगरसेवकाला कसा देऊ शकतो? नगराध्यक्षाला 15 लाख रुपये नगराध्यक्षाने घेतले आणि नंतर वर्क ऑर्डर दिली, असं त्यांचं वाक्य आहे त्यामध्ये. अच्छा, ठीक आहे, आम्ही येणाऱ्या स्थायीवरती ते टेंडर रद्द करून टाकतो. जर ते असे बोलत असतील त्यांनी तो आरोप सिद्ध करावा. तेव्हा ज्या ठेकेदारांनी ते टेंडर घेतले त्यांनी पत्रकार पैसे सांगावं का मी 15 लाख दिलेत. मग जर 11% बिलोनी एखादं काम भरतो आणि 15 लाख देतो तर त्याला त्या कामात किती करोड रुपये भेटणार आहे, त्याचा आपण पत्रकारांना अभ्यास केला पाहिजे. पुढे ते बोलले मराने कॉन्ट्रॅक्टरला सांगितले मला 1 कोटी दे. मरा कोण असा? जेव्हा कसं आहे, एखाद्या घरामध्ये जाव सुनाचा जमत नाही ना, तेव्हा अशी भांडी वाजतातच. तर मरा काय बोलतील ना जरा काय बोलतील, त्याचा काय मला काय फरक पडत नाही. आणि मी कोणाकडे अशा भिकमागीगिरी करत नाही. उलट जे मला जे सांगितलं की 1 कोटी रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जे मी मागितले, कारण त्या कॉन्ट्रॅक्टरचा व्हिडिओ शूटिंग मला घ्यायचा राहिला. तो कॉन्ट्रॅक्टर साहेबांकडे सातत्याने 2-3 महिने असं मागे फिरत होता. 1% 1 कोटी माझ्यासारखे घेतले असतील तर बोलणाऱ्यांकडे निवडणूक फंड गेला असेल याचा तुम्ही पत्रकारांनी विचार करा. आणि पाणी पुरवठा ठेकेदाराची तुम्हाला दुसरं पण सांगतो, त्यांनी 16% अभावनी टेंडर भरलेला आहे. किती? 16% अभाव, म्हणजे 5 कोटीचा जो फटका आहे तो कोणावरती आहे? शहरातल्या घरपट्टी आणि पाणीपट्टी धारकांच्यावर आहे. म्हणून आम्ही त्या पाणी पुरवठा योजनेबाबत थोडा विचार करतोय की आपली तिजोरी जर खलखलत आहे तर 5 कोटी या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे कुठून, म्हणून आम्ही ते पत्र MGPला चौकशीसाठी पाठवलेलं आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला मी फोन केला होता की सन्माननीय आमदार साहेबांनी माझ्यावर जो आरोप केला आहे 1 कोटी मागितले आहे, तर तुमच्याकडे कधी मी फोन केलाय का या अशा गोष्टींसाठी? त्यांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही माझ्याशी पहिल्यांदा बोलताय. मी उलटा त्यांना बोललो, उद्या भविष्यात जर कोणी नवीन गाड्या घेतल्या आणि आम्ही जर आरोप केला का हे पैसे तुम्ही दिले तर ते सहन करणार आहेत का? त्या कॉन्ट्रॅक्टरने या गोष्टीवर टाळलं आणि कधी आमच्या समोर आणि मी आजही सांगतो आमच्या आरोप करणाऱ्यांच्या समोर या आणि ते सिद्ध करा. भीक मागत फिरत होता, 41 रुपये मी खर्च केले वगैरे. हे बघा, मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, कष्ट करील आणि खाईल. भीक मागून खाणाऱ्यांमधला आम्ही नाहीये. कष्टकरी पोराची पोर आहेत आम्ही. भीक मागणं, निवडणुकीला 41 लाख रुपये खर्च करणं, कदाचित ते वय पण झालेलं आहे. त्यांना असंही बोलत असेल की 41 कोटी रुपये त्यांच्या निवडणुकीत त्यांनी खर्च करून आमदार झाले असतील, असंही असू शकतंय. कारण त्या ओघामध्ये माणूस बोलतो. आणि दुसरी गोष्ट, आरोप प्रत्यारोप करा, जेव्हा तुमच्या हातातून सर्व जाते ना तेव्हा तुम्ही करता. 3 वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो. ते बोलले ना 3.5 वर्षात नगरपंचायतचा बट्ट्याबोळ केला. माझ्या पोरी, माझ्या ताई या भावनेतून तुम्ही आमच्याकडे बघत होत्या. आता अचानक तुमचा पारा सुटला. आम्ही वारंवार मिटिंगला सांगत होतो, भाजपचा दुसराच भाऊ समजा, हा काय पक्षाचा नाही. एक आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला काही गोष्टी पटल्या नाही म्हणून आम्ही बाजूला झालेलो आहे. कोणामुळे बाजूला साहेबांचं मग कसं अतिप्रेम 2 माणसांवर आहे. त्या 2 माणसांना 9 जणांना एक तरी घेता आला का? जर करोडची कामं जर त्या लोकांना दिले तर त्यांना आमच्यातला 9 पैकी 1 तरी घेता आला का नगरसेवक? साहेबांचाही मोह या ठिकाणी कमी होत नाही. आम्ही वारंवार साहेबांना सांगतो, साहेब या नगरसेवकांनी एवढा फ्रॉड केलाय, एवढी भ्रष्टाचार केला, पण त्याचा आरोप आपल्या सर्वसामान्य नगरसेवकावरती केला जातोय. त्याच्यावरती साहेबांनी कधी आवाज उचलला नाही, उलटा आमच्यावरती दाबण्याचं काम केलं. आम्हाला कळतील कोण येते 2 कळते ना, वॉर्ड नंबर 2 आणि वॉर्ड नंबर 15. नाव घेऊन आम्हाला कशाला त्याला मोठा करायचं, तुम्ही शोधा.
राम भाऊ, आपण बोलता की आमच्यावर अन्याय झाला, पण संपूर्ण मुरबाड शहरामध्ये 2 वर्षापूर्वी अशी चर्चा होती, पण राम भाऊला एक कथोरे साहेबांनी नगराध्यक्ष बनवलं आणि तुम्ही आता बोलले का 2 वॉर्डमध्येच कामं झाली, बाकी वॉर्डामध्ये कामं झालीत का नाही ते पण आम्हाला कळलं. नक्की तुमचा प्रश्न एवढा सुंदर आहे, उत्तर द्यायलाही मला आवडेल. बघा, एखादा त्या प्रमुख खुर्चीवर जेव्हा माणूस बसतो तेव्हा त्याला देखील स्वतंत्र अधिकार असतात, परंतु आमच्या डोक्यावर सातत्याने चेप ठेवून जर त्या खुर्चीवर काम करायला लावत असतं तर आम्ही काम शहरामध्ये करू शकत नाही. मी नगराध्यक्ष असताना काही गोष्टी धुडकावून शहराच्या विकासासाठी जे करायचं ते मी केलं. आमच्या नगरपंचायतीमध्ये शिंदे गटाची त्यावेळेस 5 नगरसेवक होते, परंतु निवडणूक झाली तर राजकारण संपतो या गोष्टीला मानणारा मी एक माणूस आहे. त्या शिंदे गटाच्या प्रत्येक नगरसेवकाला तुम्ही विचारा की रामभाऊ नगराध्यक्ष असताना तुमची कुठली विकास कामं अडवली का? कारण तिथं जरी शिंदे गटाचा नगरसेवक असेल त्याच्या खालोखाल आपला नगरसेवक त्या ठिकाणी पराभूत झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही विचाराचे मतदार असतात, तर आपल्याला मतदारांचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी शिंदे गटाला देखील 30 ते 35 कोटी त्यावेळेस त्या लोकांनी शिंदे साहेबांकडून मंजूर करून आणले आणि आम्ही त्यांना प्रशासकीय मान्यता दिल्या. त्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नव्हतं, परंतु हीच बाब साहेबांच्या लक्षात आली आणि आम्ही त्यांची कामं करतो म्हणून आमची गलचेपी या ठिकाणी चालू केली. मग या अशी पदं न दिलेली खऱ्या अर्थानं भविष्य चांगले आहे. नाही, तुम्ही जे बोलता का 2च वॉर्डमध्ये कामं झाली, बाकी आता तुमच्या जोडीला 9 नगरसेवक त्यांच्या वॉर्डात कामं झालीत का नाही झाली? बघा, ते इथं नगरसेवक आहेत ते तुम्हाला सांगतील त्यांच्या वॉर्डात कामं झालेत का नाही. कामांची टक्केवारी जर बघितली 10 कामं आली तर त्यांच्या वॉर्डात 1 काम, पण 9 कामं त्याच वॉर्डात का? 30 कोटी जर मंजूर झाले तर कधी आम्हाला 12 जणांना घेऊन बसले का तुम्ही 2-2 कोटीचे तुमच्या वॉर्डचे प्रस्ताव तयार करा? असं केलं असतं तर सर्व नगरसेवकांना या ठिकाणी न्याय भेटला असता, सर्व प्रभागामध्ये कामं झाली असती. परंतु ते का असे वागत होते आणि का असे करत होते त्याचे उत्तर ते त्यांच्याकडेच आहे. रामभाऊ, म्हणजे फक्त हेच कारण असं आम्ही समजतो का की 2च वॉर्डावरती साहेबांचं प्रेम म्हणून आपण एवढा मोठा निर्णय घेतला? तुम्ही 4-5 दिवसांनी जर आले तर दोन्ही वॉर्डची तुम्हाला मी लिस्ट काढून देईन आणि बाकीच्या मुरबाड शहरातल्या प्रभागातल्या कामांचाही तुम्हाला दाखवून देईन. म्हणजे तो फरक मी सांगण्यापेक्षा तुम्हाला पत्रकारांना कागदावर दिसेल. नको विचारू विचारशील तू काजू कलर आम्ही प्राथमिक सदस्याचा भारतीय जनता पार्टीचा आजच राजीनामा देतोय असं आम्ही जाहीर करतो. 9च्या 9 लोक आमचं पूर्ण मुरबाड परिवर्तन पॅनलचे सर्व सदस्य आम्ही राजीनामा देत आहोत. पत्रकार परिषद तुम्ही घेतली पण अध्यक्ष उपस्थित आहेत, त्याबद्दल काय सांगा? नाही, मी तुम्हाला आल्याला सांगितलंय की अध्यक्षांच्या घरगुती प्रॉब्लेम्स असल्यामुळं काय अपघात झाल्यामुळं ते मला भेटून त्या ठिकाणी गेलेलं आहे. परंतु गटाच्या जो गट स्थापन केलेला आहे त्यांची अधिकृत सही आहे ते पत्र तुमच्या पत्रकारांपर्यंत पोहोचवलं जाईल. त्यामुळे आमच्यात कुठलाही दुभाग दुमत असं काही नाही आहे. भविष्यात तुम्ही 10 दिवसात आले तर अध्यक्ष माझ्या बाजूलाच असते. आता 2029ला डिलिमिटेशन होणार आहे, मतदाराची फेररचना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर दिलं हे पाऊल आहे का तुमचं की तुम्हाला भविष्यात माहिती आहे की आमदार किसन कथोरे बदलापूरला जातील आणि तिथे यांचं काही होता? असं काही नाही. बदलापूरला वामनदादा म्हात्रे सारखा स्ट्रॉंग उमेदवार त्या ठिकाणी असताना मला वाटत नाही की आमदार साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवतील. ते मुरबाड विधानसभाच लढवतील. आणि बदलापूरला आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतोय, बदलापूरला प्रशासन असताना देखील वामनदादा कोटी रुपयाचा निधी आणून त्या ठिकाणी विकास करतायत. त्या ठिकाणी आमदार साहेबांना तिथं वर्चस्व का नाही राखता आलं? म्हणजे असं काही नाही का आमदार साहेबच करू शकतात. भविष्यात या उरलेल्या 15 महिन्यामध्ये या शहरामध्ये कशा प्रकारची विकास कामं होतात हे देखील तुम्हाला सर्व पत्रकारांना या ठिकाणी पाहायला भेटतील. खरं तर नगरपंचायतच्या नावाखाली कोणी कोणी किती काय काय केलं आहे ते भविष्यात आम्ही सांगणारच आहे. विकास पर्व म्हणून तुम्ही त्यांच्या मागे सतत उभे होते, बरोबर आहे. आता तुम्ही विकास होत नाही म्हणून त्यांचं मग विकास पर्व संपत आलंय असं म्हणायचं? हे बघा,
आम्हाला प्रामाणिक वाटतंय आणि प्रामाणिकपणे आम्ही त्यांच्यासोबत आम्ही कामही केलं. आम्हाला वाटलं आज साहेबांच्या लक्ष देईल, उद्या साहेबांच्या लक्ष देईल, परवा साहेबांच्या लक्षात येईल, पण जेव्हा या गोष्टी त्यांच्या लक्षातच येत नाही तेव्हा अशा प्रकारची ही पावलं आम्हाला या ठिकाणी उचलावी लागतात. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे वॉर्ड चेक करा सर्वांचे. माझ्या वॉर्ड नंबर 3 मध्ये जर समोरच्या उमेदवाराला 200 पडले तर साहेबांना 460 पडले, 260 मध्ये जास्त आले. मग आम्ही कुठं काम करायला कमी पडले का? पण जिथं 92 मतांनी साहेब मागे आहेत तिथे 40 कोटीचा निधी आजही दिला जातोय. म्हणजे ही गोष्ट जाणीवपूर्वक केली जाते. नाही, तिथली मतदारसंख्या वाढवण्यासाठी कदाचित तो निधी दिला असेल. पण मतदार संख्या वाढून जर मतात जर परिवर्तन होत असेल ते मतदार वाढवायचे कशाला? तिथे विकासाची गरज असेल. साहेबांनी जो प्रश्न केलेला आहे बदलापूर, कोणी नाईक साहेबांना मानणारे असतील, बाळ्या मामाला मानणारे असतील, कोणी कपिल पाटलांना मानणारे असतील, प्रत्येक म्हणून आमच्या शहरासाठी आम्ही सर्व एकत्र आलो की प्रत्येकाने प्रत्येकाच्या नेत्याला या ठिकाणी घेतलं पाहिजे, प्रत्येकाची मनोधारणा केली पाहिजे. यासाठी आम्ही गेलो. त्यांनी आम्हाला खूप मनवण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टी सोडून तुम्ही जाऊ नका, परंतु भविष्यात त्यांना सांगितलं की अशाच प्रकारचं जर राजकारण चालू असेल तर तुम्ही आम्हाला कृपया आडू नका, हात जोडून विनंती केली आणि आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला शहरात. पाटील साहेबांची काय भूमिका आहे किंवा काय तुम्हाला सल्ला वगैरे? ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. शेवटी कोणी आपला पक्ष कमी होत असेल तर कोणी बघणार नाही. त्याने आम्हाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु मुरबाडच्या राजकारणात आम्हाला टिकायचं आहे. आम्हाला मुरबाड शहरातल्या नागरिकांच्या समोर जायचं आहे. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. भविष्यात ज्या ज्या नेत्यांना आम्हाला आशीर्वाद द्यायचा ते देतील. जास्त कशाला, आता भारतीय जनता पार्टीचे मंत्री वनमंत्री गणेशजी नाईक साहेब आहेत, तेही भाजपचेच आहे. मग आम्ही कधी जर नगरसेवकांनी त्यांचा फोटो टाकला तरी त्यांचा फोटो का लागला हे विचारणारे पण आपल्या स्थानिक जर प्रतिनिधी असतील तर मग त्यांना किती पक्षाबद्दल प्रेम आहे. त्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. सर्व जर आज बोललो तर निवडणुकीला काही शिल्लक राहणार नाही. नक्कीच जनतेच्या आता निवडणुका नगर कशा लागतील, वामन दादा तिथं नगराध्यक्ष होईल अशा शुभेच्छा पण आहेत. नाही, याच्या आधी झालेला आहे. कारण वामन दादाच्या मार्गे मी सातत्याने बघा कसं आहे माहिती आहे का, हे सर्व भविष्यात जनता ठरवत असते. आम्ही जर चुकीचं केलं असेल तर मुरबाडकर आम्हाला माफ करणार नाही, पण मुरबाडकरांना चेपून जर बदलापूरचे राजकारण करत असतील तर ते मुरबाडकर पण सहन करणार नाही. आणि मुरबाड शहरातले सर्वच नगरसेवक काय अर्धवट आहेत का? ते तालुक्यातले येणार आणि आमच्यावर प्रेशर करणार आणि आम्हाला शिकवणार. तालुक्याच्या बाहेरचे प्रतिनिधी येणार, करोडो रुपये इथून लुटणार आणि पुन्हा तालुक्यात जाणार. तर हे मुरबाडकर आणि मुरबाडवासी कधी सहन करणार नाही. जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड.